नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे प्रशांत आणि भूमी दोघंजण आता आकाशला त्याची आई दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर इथे टेक्नॉलॉजीचा वापर करून आता एक अशी गोष्ट प्रशांत आणि भूमीने केलेली असते, त्यामुळे इथे आकाशला आपली आईसुद्धा आता दिसते. तर इथे आकाशला आपली आई हात जोडून त्याच्याकडे बघते अशा स्वरूपामध्ये दिसते. तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे आज आपल्या आई-वडिलांचं श्राद्ध आहे आणि त्याच दिवशी आपली आई दिसणं म्हणजे खूपच जास्त आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे, असं इथे आकाशला वाटतं. तेव्हा इथे आता भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की "आकाश, मला तुझ्या भावनांबरोबर खेळायचं नाही आहे, पण हे करणं खूपच जास्त गरजेचं आहे. म्हणजे आज मी जे काही करणार आहे, त्याच्यामुळे तुला आणि मला दोघांनाही त्रास होणार आहे. पण नक्की तुला हे कळेल, की हे सगळं करण्याच्या मागे माझा काय हेतू होता आणि जे काही होणार आहे, ते सगळं चांगलंच होणार आहे." असं सुद्धा भूमी म्हणत असते. त्यानंतर इथे आकाश हळूवारपणे आपल्या आईच्या दिशेने येत असतो आणि त्याच वेळेला आता त्याची आई तिथून गायब होते. त्यानंतर इथे आकाश आई आई अशी हाक मारत असतो आणि सगळीकडे आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, "आई, अगं कुठे आहेस तू? आई सांग ना, कुठे आहेस तू?" तर इथे आकाशला आता आपली आई दिसत नाही, पण मात्र भूमीला आता आकाशचं खूप जास्त वाईट वाटतं. तिला जे काही करायचं आहे तो हेतू जरी चांगला असला तरीसुद्धा हे सगळं करत असताना आकाशला होणारा त्रास तिला आता बघवत नाही आणि ती लगेचच आपल्या आकाशजवळ जाते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, की "भूमी, अगं मी माझ्या आईला इथे बघितली. मी माझ्या आईला इथे बघितली. आई आता इथे होती. मला माझी आई कशी बरं दिसली असेल? आज तर तिचं श्राद्ध आहे ना?" तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "आकाश, अरे हे कसं होऊ शकतं? तुझी आई तुला आता कशी दिसेल?" तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी प्लीज, प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. तुला असं वाटतं का मी खोटं बोलतोय? मी खरं सांगतोय तुला भूमी. मी माझ्या आईला आता इथे बघितलं. ती इथेच उभी होती. मी खरं सांगतोय भूमी." तेव्हा भूमी म्हणते, "बरं, बरं ठीक आहे आकाश. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे माझा आकाश कधीच खोटं नाही बोलू शकत. तू शांत हो. आपण एक काम करूया, बाहेर गुरुजी उभे आहेत. आपण त्यांना सांगूया ना, त्यांना विचारूया. म्हणजे तेच आता या सगळ्याचा उलगडा करतील. आपण त्यांना सांगूया, की बरोबर आजच्याच दिवशी आई तुला का बरं दिसल्या असतील? आपण त्यांना जाऊन विचारूया. म्हणजे ते या सगळ्या घटनेचा व्यवस्थित उलगडा करतील आणि आपल्याला सांगतील. तर इथे भूमी म्हणत असते, की "रागिनी पटवर्धन, या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न करत होता ना. मला माझी आई दाखवून मी जेव्हा आत्महत्या करायला जात होते, मी गच्चीवरून पडत होते, तेव्हा माझ्या आकाशने मला वाचवलं होतं. हे सगळं तुम्ही जाणून-बुजून मुद्दामून मला त्रास देण्यासाठी केलात आणि मी त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आकाशच्या समोर आता सगळं सत्य आणणार आहे. तुम्ही त्या टेक्नॉलॉजीचा वाईट उपयोग केलात, मी चांगला उपयोग करणार आहे. माझ्या आकाशला तुमच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी या सगळ्याचा उपयोग केलेला आहे." त्यानंतर भूमी म्हणते, "आकाश, आपण जाऊया का आता?" तेव्हा इथे आता गुरुजींना सांगितल्यानंतर गुरुजी म्हणत असतात, "हे बघा, आजच्याच दिवशी आता तुमच्या आई-वडिलांचं श्राद्ध आहे. तुमच्या आई-वडिलांचा जरी इथे ॲक्सिडेंट झाला असला, त्यांचा अपघात झाला असला आणि ते या जगामध्ये नसले ना, तरीसुद्धा भावनिकदृष्ट्या त्या दोघेही तुमच्या आजूबाजूलाच आहेत. म्हणजे पितृपक्ष म्हणजे काय? आता पितृपक्षामध्ये आपण आपल्या जे काही आपले गेलेले वडीलधारे आहेत, त्यांच्यासाठी आपण हे श्राद्ध करत असतो, ही पूजा करत असतो, त्यांच्या मनाला शांतता मिळण्यासाठी. आता तुम्ही जे काही कराल, त्याच्यामुळे तुमच्या आईवडिलांच्या मनाला शांतता मिळायला हवी आहे." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "आकाश, मी तुला सांगितलं होतं ना, अरे आपले आईवडील जिथे कुठे असतील ना, ते सतत आपल्या आजूबाजूला असतात, आपल्याला बघत असतात, आपल्याला आशीर्वाद ते देत असतात." तेव्हा इथे आता भूमी म्हणते, "गुरुजी, या सगळ्यावरती उपाय काय? तुम्ही बघताय ना, आकाशचं मन आता अशांत झालेलं आहे." तेव्हा गुरुजी म्हणत असतात, की या सगळ्यावर आता फक्त एकच उपाय, श्राद्ध. आपण लगेचच श्राद्ध करून घेऊया, पूजा करून घेऊया, म्हणजे तुमच्या आणि तुमच्या आईवडिलांच्या मनाला दोघांनाही शांतता मिळेल. तेव्हा इथे भूमी म्हणते, की "गुरुजी, तुम्ही लवकरात लवकर ही पूजा करून घ्या." कारण आकाशचा आपल्या आईवडिलांवरती खूपच जास्त जीव होता. ते गेल्यानंतर आकाशची अवस्था खूपच जास्त बिकट झाली होती आणि आता तो बरा आहे म्हणून स्वतःच्या हाताने इथे श्राद्ध करायला आलाय. "हे बघ आकाश, आजच्या दिवशी तू तुझ्या आईवडिलांसाठी असं काहीतरी माग ना, की त्यांच्या मनाला शांतता मिळेल. आपण असंच त्यांच्यासाठी काहीतरी करूया, जेणेकरून तुझ्या मनातली ही जी सळ आहे ना, तुला असं वाटतं की तू त्यांच्यासाठी काही नाही करू शकलास, हे सगळं आता बाजूला झालं पाहिजे."
हे सगळं आपण करूया. आकाश म्हणतो ठीक आहे भूमी, तू म्हणतेस ना आपण तसंच सगळं करू. तर इथे आता आईवडिलांच्या श्राद्धासाठी त्यांच्या पूजेसाठी आकाश आता खाली बसलेला असतो. प्रशांत आणि भूमी दोघंजण आकाशला या गोष्टीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असतात की जेव्हा तो त्याच्या आईवडिलांबरोबर जात होता आणि गाडीचा अपघात झाला होता, तो अपघात नसून घातपात होता. अपघात नसून घातपात असल्यामुळे त्या गोष्टीचा छडा हा लागला पाहिजे आणि त्यामुळे जी केस झालेली आहे ती रिओपन व्हावी आणि ज्या लोकांनी हे सगळं घडून आणलं आहे त्यांना शिक्षा व्हावी, हा हेतू असतो. तर इथे मानसी आता आजीला म्हणत असते की आजी बघा ना, आई स्वतःची काळजीच नाही घेत. आत्तासुद्धा त्या कुठेतरी बाहेर झाल्यात, तुम्ही त्यांना थांबून घ्या. तेव्हा इथे अभि येतो आणि म्हणतो आई चल लवकर निघूया. तेव्हा रागिनी घाईघाईने त्याच्याबरोबर जात असताना तर रागिनी म्हणते आई मी आले गं. तेव्हा इथे आजी म्हणतात कुठे चाललीस तू रागिनी, थांब तिथेच. तेव्हा रागिनी म्हणते आई माझं बाहेर जाणं गरजेचं आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात तुला आराम करायला सांगितलं होतं ना रागिनी, तुला 12 तास बेड रेस्ट घ्यायला सांगितला होता. 12 तास अजून झालेत का? अगं काल रात्री तुझी काय अवस्था झाली होती हे सगळं तू विसरली आहेस का? आणि काय रे अभि, तुला तुझ्या आईची काळजी आहे की नाही तिच्या तब्येतीची? अरे तिला आराम करू दे ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते आई हे बघ मी आराम केलाय अगं, हे बघ माझं काम आहे मला जाऊ दे. आई माझा दादा वहिनी आज त्यांची पूजा आहे, आज त्यांचं श्राद्ध आहे, मला जायला पाहिजे, मी तिथे जाऊ नको का? तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात अगं तो तुझा दादा होता, माझा मुलगा होता ना, माझा मुलगा होता, त्याचंसुद्धा श्राद्ध आहे. मग माझ्या नातवाने आणि माझ्या नातसुनेने मला सांगितलं की आजी तुम्ही येऊ नका, तुम्ही दगदग करू नका, आता तुम्हाला ते झेपणार नाही. मी त्यांचं ऐकलं ना, मी बसले ना घरी गुपचूप, मग आता तू सुद्धा माझं ऐक. रागिनी म्हणते अगं आई असं काय करतेस? अगं तू म्हातारी झाली आहेस, आता तुझं वय झालं आहे, पण मी अजून ठणठणीत आहे, मी अजून तरुणच आहे ना की मी लगेच म्हातारी झाले. हे बघ मी ही दगदग सहन करू शकते, तेव्हा मला जाऊ दे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात रागिनी तू काय माझं आता ऐकणार नाही आहेस ना? तू जर नाही थांबलीस ना तर मी तुला माझी शपथ देईन, माझी शपथ आहे तुला जर घरातून बाहेर गेलीस तर. तेव्हा रागिनी म्हणते आता काय करायचं आहे मी? तेव्हा इथे आजी म्हणतात काय करायचं आहे ते कर, काय करणार आहेस तू? तेव्हा रागिनी म्हणते काहीच करणार नाही आहे ना, मी काहीच करू शकत नाही आहे, शपथ दिलीस ना मला आता. तेव्हा इथे आजी म्हणतात जा गुपचूप रूममध्ये आणि शांतपणे पड, आराम कर. तेव्हा इथे रागिनी आणि अभि लगेच तिथून निघून जातात. तर इथे आजीने आपलं काम चांगलंच केलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणत असते की आजी बरं झालं तुम्ही आईंना थांबवून घेतलं, नाहीतर त्यांना त्रास झाला असता ना. आणि ती थँक्यू म्हणत असते. तेव्हा इथे आजी म्हणतात मानसी अगं तू काय थँक्यू म्हणतेस बाळा, मला तर उलट आवडलं की तू तुझ्या सासूची इतकी काळजी करतेस. तेव्हा इथे मानसी आपल्या मनामध्ये म्हणत असते की ताई तू सांगितलेलं काम मी अगदी व्यवस्थितरित्या केलेलं आहे. त्यानंतर इथे आता श्राद्धाची पूजा व्यवस्थित पार पडलेली असते. नंतर इथे गुरुजी म्हणत असतात की आता एक काम करायचं, हे नैवेद्याचं पान आता स्वतःच्या बरोबर घेऊन जायचं आणि हे आता तुम्ही बाहेर घेऊन जा आणि नदीच्या किनारी ठेवून द्या, म्हणजे मग तुमची कावकावची जी काही विधी आहे ती पूर्ण होईल. तेव्हा इथे आता ती ताट घेऊन आकाश बाहेर येतो आणि एका कट्ट्यावरती ते आता ठेवून देतो. तेव्हा इथे भूमी आणि प्रशांत दोघंजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. भूमी म्हणत असते की प्रशांत आत्तापर्यंत आपण जसं ठरवलेलं सगळं तसंच झालेलं आहे, आता फक्त ही शेवटची गोष्ट आहे ती आपल्या मनाप्रमाणे व्हायला हवी, म्हणजे आपल्याला जो हेतू साध्य करायचा होता तो आपला पूर्ण होईल. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो ताई नको काळजी करू, तुझ्या मनाप्रमाणेच सगळं होणार आहे. तर इथे आकाशने आता ताट ठेवलेलं असतं आणि तो आता तिथे उभा असतो. तर कावळे हे इथून तिथून फिरत असतात, पण त्या आता ताटाला शिवायला काही तिथे येत नाही. प्रशांत म्हणतो ताई तू नोटीस करतेस का, अगं कावळे येतच नाही आहे पिंडाला शिवायला. त्यानंतर इथे आता 2 कावळे येऊन तिथे बसतात. तेव्हा भूमी आकाशला वाटतं की आता ते दोन्ही कावळे त्याला शिवतील म्हणून, पण तसं काहीच होत नाही, ते दोघेही उडून जातात. तेव्हा इथे आकाश लगेचच भूमीकडे बघायला लागतो. भूमी धीर देताच त्यांनी म्हणते की होईल म्हणून, येतील कावळे तिथे. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाशच्या आई वडिलांची कुठली तरी इच्छा अपुरी राहिलेली आहे कदाचित, म्हणून इथे ताटाला म्हणजे कावळा शिवत नाही आहे असं आता भूमी प्रशांतला म्हणत असते. त्यानंतर इथे आता आकाश हा वाट बघत असतो की आता कावळे येतील, आता ताटाला स्पर्श होईल, पण तसं काहीच होत नाही.
तेव्हा भूमी येते आणि आकाशला म्हणत असते की आकाश, मला असं वाटतंय की तू काहीतरी आईंना बोलावंस, आईबाबांना बोलावंस की तू त्यांची अशी इच्छा पूर्ण करशील म्हणून. त्यांच्या मनामध्ये जर काही असेल तर ते तू पूर्ण कर, असं बोल ना तू त्यांच्याजवळ. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, भूमी, माझे आई-वडील खूपच जास्त चांगले होते गं. म्हणजे त्यांनी खूप सुखी जीवन जगलेलं आहे. नेहमी त्यांनी परोपकारच केलेले आहेत. सगळ्यांच्या भल्याचा विचार केला आहे. मग तरीसुद्धा त्यांच्या बाबतीत असं का होतं आहे? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की आई-बाबा, आज मी तुम्हाला शब्द देतो, की मी आजीची व्यवस्थित काळजी घेईन, तिला नीट सांभाळेन. तरीसुद्धा कावळे खाली उतरत नाहीत. त्यानंतर इथे आता आकाश म्हणत असतो, की मी बिझनेस व्यवस्थित सांभाळेन. तुम्ही जे रूल्स रेग्युलेशन तयार केलेले आहेत, ज्या सीमारेषा तयार केल्यात, त्या मी कधीही ओलांडणार नाही. अगदी प्रामाणिकपणे तुम्ही जसा केला बिझनेस तसंच मी सगळं करेन. प्रामाणिकपणे आपला बिझनेस सांभाळेन. तरीसुद्धा कावळे खाली उतरत नाहीत. त्यानंतर इथे आकाश म्हणतो, मी रागिनी आत्याची सुद्धा व्यवस्थित काळजी घेईन आणि अभि आणि अथर्व या दोघांना सख्या भावाप्रमाणे सांभाळेन. त्यानंतर इथे तरीसुद्धा कावळे येत नाहीत. तेव्हा इथे भूमी आपले डोळे बंद करते आणि म्हणते, की आई बाबा, मी तुमची सून भूमी. आता मी आकाशला असं बोलायला सांगणार आहे, जर तुमच्या मनात ते असेल तर ते पूर्ण होऊ देत. म्हणजे तुमच्या गाडीचा जो अपघात झाला होता, तो अपघात नसून घातपात होता आणि ज्याने कुणी हे सगळं केलं त्याला त्याची शिक्षा व्हावी. जर असं तुमच्या मनात असेल तर मग मी आकाशला ते बोलायला सांगते. तेव्हा भूमी म्हणत असते, की आकाश, मला आजीने सांगितलंय, ज्या वेळेला तुमच्या गाडीचा हा अपघात झाला होता त्यावेळचं मला आजीने सांगितलंय. म्हणूनच मी म्हणते, की तू असं म्हण, की तुमच्या गाडीचा अपघात झाला होता की घातपात, हे जर मी शोधून काढायचं असेल तर तुम्ही खाली या. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, भूमी, असं काही नाही आहे गं, म्हणजे गाडीचा अपघातच झाला होता, घातपात कुणी का करेल ना. तरीसुद्धा तू म्हणतेस तर मी बोलून बघतो. जर आमच्या गाडीचा घातपात असेल आणि आईबाबांच्या जर मनामध्ये ती सळ असेल, त्या लोकांना जर मी शिक्षा मिळवून द्यायला हवी असेल तर मग मी ते बोलतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, की आई बाबा, आपल्या गाडीचा जो अपघात झाला होता तो अपघात नसून जर घातपात असेल ना, आणि हे जर सिद्ध झालं तर ज्या कोणी नराधमांनी आपला हा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्यांना मी शोधून काढेन आणि त्यांना चांगली अद्दल घडवेन, त्यांना शिक्षा देईन. तेव्हा इथे आकाशने हे सगळं बोलल्यानंतर आता दोन कावळे खाली उतरतात. सगळेजण काव 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 कावळे करत असतात, पण त्यातून दोन कावळे शेवटीला खाली उतरतात आणि त्या सगळ्या पदार्थांना आता ते शिवतात. तेव्हा इथे आकाश आणि भूमी यांना खूप जास्त आनंद होतो, कारण फायनली ताटाला कावळे हे शिवलेले असतात. तेव्हा इथे भूमीला आनंद होतो. तिला कळतं की आईबापांच्या मनामध्ये नक्की कुठली सळ आहे आणि ती आता पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या दोघांनी वाटचाल ही केलेली असते. तेव्हा इथे आकाशसुद्धा आता हात जोडून इथे देवाला थँक्यू म्हणत असतो आणि भूमीसुद्धा म्हणत असते, की आई योगेश्वरी, शेवटीला तू हे दाखवून दिलेलं आहेस की तू नेहमी सत्याच्या बाजूने असतेस, नेहमी तू सत्याचा विजय घडवून आणतेस. म्हणजे संकटे येतात, अडचणी येतात, पण मात्र विजय हा सत्याचा होतो हे तू आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेला आहेस. आणि आता रागिनी पटवर्धन, आता आकाश लवकरात लवकर हे शोधून काढेल की त्यांच्या गाडीचा घातपात घडवून आणणारी ती व्यक्ती कोण होती आणि तिला लवकरच गजाआड करेल. त्यानंतर भूमी आणि आकाश दोघेही घरी आलेले असतात. आकाश विचारत असतो. तेव्हा भूमी म्हणते, काय झालं आकाश, कसला विचार करतोयस तू? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की भूमी, या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता गं. म्हणजे आमच्या गाडीचा जो काही अपघात घडून आला होता तो अपघात नसून घातपात असेल, या गोष्टीचा मी कधी विचार नाही केला. आता आईबाबांजवळ जेव्हा मी ही माझी इच्छा बोललो आणि जेव्हा त्या ताटाला कावळे येऊन शिवले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं गं. तेव्हा इथे भूमी म्हणते, आतापर्यंत विचार नाही केलास ना, पण आता कर. मग आता तुला कळेल की या सगळ्याच्या मागे नक्की कोण सूत्रधार आहे. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुला अजून माहितीच नाही आहेत. असे कोण लोक आहेत जी तुझ्या जीवावरती तर उठलेत पण तुझ्या समोर अजून आलेले नाही आहेत. मग ह्या लोकांना तू शोधून काढ आकाश, तेव्हाच तुझ्या आईवडिलांच्या मनाला शांतता मिळेल. तू बघितलंस ना, अरे कदाचित एवढ्या वर्ष ही सळ तुझ्या मनात असेल. तेव्हा इथे आकाशला असं वाटतं की एवढ्या वर्ष मी श्राद्ध करू शकलो नाही म्हणून ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली, पण आज त्याच्यात ती गोष्ट लक्षात आलेली असते. आणि आकाश लगेचच आता इन्स्पेक्टर गायकवाड यांना फोन करतो आणि म्हणत असतो, की गायकवाड साहेब, 6-7 वर्षांच्या आधीची जी केस आहे ती मला आता रिओपन करायची आहे. म्हणजे ती केस मला पुन्हा एकदा रिओपन करून
तिच्या मुळाशी जायचं आहे. तरी इथे आकाश म्हणत असतो की माझे वकील तुम्हाला आता तुमची जी काही प्रोसेस आहे ते पूर्ण करतील, तुम्हाला अर्जसुद्धा पाठवतील. पण मला ही 6-7 वर्षांच्या आधीची केस आता पुन्हा एकदा रिओपन करायची आहे. तर इथे भूमी म्हणत असते की रागिनी पटवर्धन, बघा आता आकाश स्वतः ह्या गोष्टीचा शोध लावणार. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आकाशला आता रागिनीचा रिपोर्ट दाखवते आणि म्हणते, हा आहे रागिनी त्यांचा ब्लड रिपोर्ट, त्याच्यामध्ये खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आई, तो आता ऑफिसला यायचं नाही आहे, तो आता घरीच थांबायचं आणि स्वतःची काळजी घ्यायची. ऑफिसला तुला यायची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा इथे आता भूमीला खूप आनंद होतो. रागिनी म्हणत असते की छान खेळतेस, पण याचा काही उपयोग होणार नाही आहे. अगं 2 दिवसाच्या आत तूच मला एका मोठ्या खुर्चीवरती नेऊन बसवशील. तेव्हा इथे भूमी म्हणते की आत्या, अहो तुम्हाला एका मोठ्या खुर्चीवरतीच का, मी तर तुम्हाला डोक्यावरती सुद्धा बसवलं असतं. पण ज्याची जेवढी लायकी असते ना, मानसुद्धा त्याला तेवढाच दिला पाहिजे. नाहीतर मग लायकीच्या बाहेर मान दिला की माणूस असा असतो, ते मला आता नको आहे. तर इथे भूमीने रागिनीला आता सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि तोंडावरती पाडलेलं असतं.